तो काहीतरी वेगळंच बोलला. तो म्हणला की अरे तुझं जे स्ट्रक्चर आहे ना गाण्याचं, लिरिक्सचं, ते मला थोडंसं वियर्ड वाटलं. अख्खा शनिवार आम्ही एकमेकांना मेसेज करत राहिलो की गाण्याचा फायनल कट रिसीव्ह झाला का. पण ते 7 वाजेपर्यंत काय गाणं आलंच नाही. मला असं वाटलं की आता पुढे अपलोड होईल की नाही हे माहिती नव्हतं. सो जुलैचं सोशल मीडिया कॅलेंडर, त्याच्यामध्ये बेलवलकरसाठी ज्यांची ब्रँडिंग आयडिया जपूया पुण्याचा अनमोल वारसा, त्यासाठी पोस्ट प्लॅन करत असताना एक ब्रेनस्टॉर्मिंग सेशनमध्ये ऋषी, मी, रवी आषाढी एकादशीसाठी एक पोस्ट प्लॅन करायला बसलो होतो. त्या प्लॅनच्या वेळेस आम्हाला एक गोष्ट आठवली की ह्या क्लायंटसाठी आपण काय करू शकतो. पोस्ट, स्टॅटिक, जेफ, रील, व्हिडिओ. तेव्हा अचानक आयडिया आली ऋषी आणि रवीला की आपण गाणं करायचं का. जेव्हा आम्ही हे डिस्कस करत होतो त्या दिवसापासून आषाढी एकादशीला बरोबर 16 दिवस उरले होते. थोडाही विलंब न करता आम्ही क्लायंटला डायरेक्टली फोन केला. ना कुठली पीपीटी बनवली, ना काही डॉक्युमेंट केलं. डायरेक्टली क्लायंटला फोन केला उत्साहाच्या भरामध्ये की आपण एक गाणं करायचं का. तर क्लायंटचा पहिला प्रश्न की गाणं का करायचं. सो आपण गाणंच का करायचं याच्या आधी नकुलने अनेक प्रश्न विचारला होता की आपण वारीवरच काहीतरी का केलं पाहिजे. एखादा व्हिडिओ आपण जर बघितला तर एका काळानंतर आपण तो विसरून जातो. पण गाणं हे जे असतं हे तुमच्या मनावरती आणि तुमच्या कानावरती एक छाप ठेवून जातं. सो आम्ही त्याला सांगितलं की आपली ब्रँडिंग आयडिया आहे जपूया पुण्याचा अनमोल वारसा, आणि वारी पण महाराष्ट्राला लाभलेला एक अनमोल वारसाच आहे. सो आपण जर वारीवर काहीतरी केलं तर आपण हे फक्त प्रत्येक वर्षीच नव्हे तर मे बी पिढ्यानपिढ्या हे चालू शकतो. आणि त्याला ते पटलं आणि बहुतेक म्हणूनच तो पटकन हो म्हणाला. तर एक्साइटमेंटच्या नादामध्ये सगळ्यांना सांगितलं मी की आपण आता गाणं करतोय. पण नंतर सगळ्यांनी बघितलं की 16 दिवस आपल्याकडे उरलेत. 16 दिवसामध्ये गाणं लिहायचं आहे, गाणं कंपोज करायचं आहे, गाणं रेकॉर्ड करायचं आहे, इन्स्ट्रुमेंट्स रेकॉर्ड करायचे आहेत आणि व्हिडिओही करायचा आहे आणि गाणं प्रमोटही करायचं आहे. तर 16 दिवसाच्या स्पॅनमध्ये या सगळ्या गोष्टी होणं खूप अवघड होतं. मग आता वेळ आली गाणं लिहायची. तर मला एक रवीची स्टोरी आठवली की ज्यात एक वृद्ध गृहस्थ आहेत, ते वारीमध्ये नाचतायत वगैरे आणि एका स्टेजला येऊन ते थकतात. एक लहान मुलगा ना असं पळत पळत जातो आणि पाण्याची बाटली घेऊन येतो आणि त्यांना देतो. आणि मग एंडला असं रिव्हील होतं की ते विठ्ठल माऊलीच त्या लहान मुलाच्या रूपाने आलेले होते. सो यावर माझा मुखडा सुचला मला की विठ्ठलाचं रूप रखू माईचं स्वरूप, येता दर्शनाला देव येई माणूस बनून. फायनली आम्ही सिंगर फायनल केल्यावरती आम्ही रेकॉर्डिंगच्या वेळेस गेलो. गाण्याचं रेकॉर्डिंग कसं चालतं, रेकॉर्डिंग होतं कसं, काय काय गोष्टीचा विचार त्यामध्ये केला जातो, लिरिक्सचा कधी कधी काय काय गोष्टीमध्ये कसा विचार केला जातो, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तेव्हा बघितल्या. मला अनेक सांगायचं की जेव्हा हे गाणं रेकॉर्ड झालं तेव्हा मी आणि ऋषभ जो सिंगर आहे या गाण्याचा, सो आम्ही चॅट करत होतो आणि मी त्याला विचारलं की तुला लिरिक्स कशा वाटल्या. म्हणजे अर्थात मला थोडंसं वाटलं की कौतुक करून घ्यावं आपलं म्हणून, पण तो काहीतरी वेगळंच बोलला. तो म्हणला की अरे तुझं जे स्ट्रक्चर आहे ना गाण्याचं, लिरिक्सचं, ते मला थोडंसं वियर्ड वाटलं. आणि त्यावर तिने अशी 2-1 मिनिटांची वगैरे व्हॉइस नोट पाठवली. पण मग ॲक्च्युली तो ही वॉज राईट, वियर्ड होतंच. याचं कारण म्हणजे जो अंतरा होता त्यात अशी ओळ होती की तुझे किती गुण गाऊ, किती जपू नाम तुझे. सो जेव्हा मी ते कंपोज करायला गेलो तेव्हा असं झालं की तुझे किती गुण गाऊ, आणि इथं मी येऊन अडकलो. कारण पुढचं जे होतं ते बसेनाच मीटरमध्ये. मला पहिल्या ओळीत एक शब्द कमी पडत होता आणि सेकंडमध्ये एक शब्द जास्त होत होता. आणि मी खूप विचार केला, खूप गोष्टी ट्राय केल्या, पण ते कोडं काही सुटत नव्हतं. पण नंतर रिअलाइज झालं की अरे ह्याचं सॉल्युशन खूप सिम्पल आहे. सो पहिल्या ओळीमध्ये जे एक शब्द मला कमी पडत होता तो शब्द मी दुसऱ्या ओळीतून उचलला. सो ते फायनली असं झालं की तुझे किती गुण गाऊ, किती जपू नाम तुझे, विठू राया तू मनात, विठू राया तू जनात. सो ते ऐकताना वेळ वाटते की दुसऱ्या ओळीतला एक शब्द पहिल्या ओळीत येतोय. पण मी ऋषभला म्हणालो की अरे तू काळजी करू नकोस, हे गाणं हिट होणार आहे. गाण्याचा फर्स्ट कट आमच्याकडे आला. तर व्हिडिओचं एक्झिक्युशन चालू करत असताना गाणं जेव्हा आमच्याकडे पहिला कट आला
तेव्हा आम्ही विचार केला की गाणं ह्या स्केलला आता आपण ऐकतोय, तर व्हिडिओची स्केल सुद्धा आपली ह्या लेवलला हवी, तर त्या गाण्याला कुठेतरी जस्टिस करेल. जेव्हा कौशलने मला सांगितलं की वारीच्या लिरिक्स क्लायंटकडून अप्रूव्ह झाल्या आहेत आणि त्या लिरिक्स मी बघितल्या होत्या आणि त्या लिरिक्सनुसार मी बेसिक इमेजेस किंवा रेफरन्सिंग आणि इमेजेस जनरेट करणं चालू केलं होतं. कारण असाही वेळ खूप कमी होता, त्याच्यामुळं मी ते अप्रूव्हल येण्याच्या अगोदरच थोडंफार काम माझं चालू केलं होतं. मी थोडं रिअलिस्टिक इमेजेस जनरेट केल्या होत्या, कारण काही व्हिडिओज लोकांनी वारीचे कार्टुनिश किंवा अशा स्टाईलमध्ये केलेले होते, पण आपल्याला ते रिअलिस्टिक किंवा एक वेगळी स्टाईल करायची होती. आणि जेव्हा फर्स्ट कट गाण्याचा आला आणि तो मी ऐकला, त्याच्यानंतर मी त्या इमेजेस जनरेट करणं थांबवलं. कारण फर्स्ट कट गाण्याचा एवढा भारी होता की मला असं वाटायला लागलं की मी ज्या इमेजेस जनरेट करतोय, मला वाटलंच नाही की त्या इमेजेस किंवा त्याचा होणारा व्हिडिओ त्या गाण्याला न्याय देऊ शकेल. सो मग मी ते काम थांबवलं आणि अजून रेफरन्सिंग करायला चालू केलं. थोडा विचार केला की आपण काय वेगळ्या स्टाईलने त्याला करू शकतो का, कारण ते रिअलिस्टिक इमेजेसचे मी काही 1-2 व्हिडिओ जनरेट करून बघितले होते, बराच एक्सपेरिमेंट करून बघितला होता. सो मी त्या स्टाईलच्या इमेजेस जनरेट करायचा प्रयत्न करत होतो. मला त्याचं नाव नव्हतं आठवत, मला वैभव नातेने सांगितलं की त्याला मांगा स्टाईल म्हणतात. सो मी ती स्टाईल पण जनरेट करण्याचा प्रयत्न केला, पण तिथे मला ते जापानीज आणि चायनीज असेच फेस यायला लागले. त्याला इंडियन, महाराष्ट्रीयन असा प्रॉम्प्ट दिला तरी ते थोडंफार ते मिक्स होत होतं. वैभव केळकर पण बऱ्याच दिवसापासून AI मध्ये काम करत होता. सो मी त्याच्याकडे गेलो आणि वैभवला सांगितलं की अशी अशी स्टाईल हवी आपल्याला. जेव्हा रवी माझ्याकडे आला इमेजेस काही घेऊन, तेव्हा मला कळलं आपल्याकडे वारीचा व्हिडिओ बनतोय. तर खूप इंटरेस्टिंग वाटलं त्या इमेजेस बघितल्यानंतर आणि मला पण इंटरेस्ट निर्माण झाला. मी ह्या इमेजेस जनरेट करायचा प्रयत्न केला, पण त्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये चांगल्या जनरेट झाल्या आणि चांगले रिझल्ट आले. आणि आपण कमी वेळामध्ये चांगला व्हिडिओ जनरेट केला, ही खूप मोठी अचीवमेंट आपल्याकडनं झाली आहे. म्हणजे आपण जेव्हा वारीचे व्हिडिओ बघतो तर त्या व्हिडिओमध्ये ड्रोन शॉट असतात, डान्सवाले असतात, काही एक्सप्रेशन्स असतात. सो ह्या सगळ्या गोष्टी मला त्या AI च्या माध्यमातून पण आणायच्या होत्या. सो ती इमेज स्टाईल जेव्हा फायनल झाली तेव्हा मी ChatGPTच्या थ्रू बाकी इमेजेस जनरेट करायला चालू केला. तर तिथे पण मला बरेच प्रॉब्लेम यायचे. म्हणजे ही फायनल झालेली स्टाईल आणि मी जनरेट करतोय त्या स्टाईलला घेऊन ती स्टाईल. सो तिथे पण बरेच वेगळे जनरेट व्हायचे. प्रत्येकाचा टोन वेगळा असायचा, कुठे ब्ल्यूइश असायचा, कुठे खूप वॉर्म असायचा. सो असं बऱ्याच इमेजेस जनरेट झाल्या. मिड जर्नीवर त्याचे व्हिडिओ तयार केले. व्हिडिओ करताना पण बरेच चॅलेंजेस आले, कारण जसं की वारीमध्ये आपण बघतो की आपल्या खांद्याला 2 लहान मुलं पकडून जे राऊंड मारतात किंवा ते वेगवेगळे डान्स असतात. सो ते व्हिडिओ जनरेट करायला गेले की AI भलतंच काहीतरी करायचं. म्हणजे ते गोल फिरायला पाहिजे तर तो कथ्थक करायचा, मुलं हवेत उडायचे. सो असं जर केलं तर काय होईल. मग मला तिथे पण जरा टेन्शन यायला लागलं की आता असे व्हिडिओ यायला लागले तर काय. सो तिथे पण बराच एक्सपेरिमेंट केला. कधी ChatGPT कडून प्रॉम्प्ट घ्यायचं, कधी स्वतःच्याच मनाचे प्रॉम्प्ट टाकायचं की जेणेकरून त्याला इझिली कळावं आणि तसे व्हिडिओ हवेत. आणि त्याच्यामधले शॉर्टलिस्टेड फायनल व्हिडिओज घेऊन मग ते व्हिडिओ करायला चालू केला. आता ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की जनरेट झालेली इमेज ही परफेक्ट येतच नव्हती. म्हणजे असेलच असं नाही. काही वेळेला हात चुकीचे किंवा चेहरा चुकीचा. आता वारीमध्ये आपण ते नाम असतो आपला, तर तो नाम जनरेटमध्ये येतच नव्हता, म्हणजे इमेज जनरेशनमध्ये. सो तो नाम मला फोटोशॉपमध्ये किंवा काही गोष्टी बऱ्याच फोटोशॉपमध्ये मॅन्युप्युलेट कराव्या लागल्या आणि त्याच्यानंतर मग मी तसे व्हिडिओ जनरेट केले. आणि ते व्हिडिओ जनरेट झाल्यावर 2 व्हिडिओचे शेड मी सोनम मॅडमला दाखवले. की एक जो होता तो ब्लॅक अँड व्हाईट प्लस ऑरेंज कलरच्या टोनचा आणि दुसरा होता सेफिया प्लस ऑरेंज टोनचा. सो त्यातला सोनम मॅमनी मला सांगितलं की सेफिया स्टाईल अच्छी लग रही है, उसको कंटिन्यू करो. सो मग मी ती पूर्ण स्टाईल ठेवली आणि त्या स्टाईलने मग त्या गाण्याला आपल्याला एक टायटल हवं होतं. त्या टायटलसाठी मग अमोलने आपल्याला हेल्प केली. अमोलने टायटलला असं छान सुंदर टायटल करून दिलं आणि मग त्या टायटलचं ॲनिमेशन पण लागणार होतं. मग वैभव नातेने परत त्या टायटलला एक ॲनिमेशन करून दिलं आणि हे अशा प्रकारे सगळं एक प्रॉपर टीमवर्क होतं आणि ते गाणं एडिट झालं. फर्स्ट कटवरतीच आम्हाला खूप आवडलं होतं. व्हिडिओ फायनलाइज झाला, ज्यानंतर आम्ही वाट बघत होतो ते फायनल मिक्स्ड मास्टर गाण्याची. ह्याच्यामध्ये सिनेरिओ असा होता की जो आमचा सिंगर होता, जो आम्हाला या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करत होता, तो इंडिया बाहेर ट्रॅव्हल करत होता. सो पहिलं चॅलेंज टाइम झोन, सेकंड चॅलेंज टाईट डेडलाईन्स आणि थर्ड चॅलेंज आम्हाला ते प्रमोटही करायचं होतं. अख्खा शनिवार आम्ही एकमेकांना मेसेज करत राहिलो की गाण्याचं फायनल कट रिसीव्ह झाला का. क्लायंटला मेसेज केलाय, ऋषीला मेसेज केलाय, रवी घरी टाइमलाईन समोर लावून बसलाय, गाणं आलंय का फायनली. पण ते 7 वाजेपर्यंत काय गाणं आलंच नाही. मला असं वाटलं की आता पुढे अपलोड होईल की नाही हे माहिती नव्हतं.
तर क्लायंटनी एका लेवलला असं आम्हाला बोललं की आपण या गाण्यासोबत जाऊया आता, जे आपल्याकडं आत्ता गाणं आहे त्यासोबत आपण जाऊया, मिक्स मास्टर कटकडे नको वाट बघायला. पण मी एक गोष्ट म्हणले की सर आपण 3 दिवस थांबलेलो आहे गाण्याच्या फायनल कटसाठी, तर अजून 2 तासांनी आपल्याला काय होणार आहे. सो क्लायंटनी पण ही गोष्ट पेशंटली घेतली. आम्ही ते गाणं फायनल रिसीव्ह केलं. कौशलचा अचानक आला मला कॉल की गाणं मिळालंय आणि हे फायनल एडिट करून लवकर दे. मग ते मी गाणं दिलं. गाणं लाईव्ह केल्या केल्या आम्हाला शेअरिंगला आम्हाला ते चालू केलं. ज्या ज्या प्लॅटफॉर्म्सला आम्हाला गाणं शेअर करायचं होतं, ज्या ज्या प्लॅटफॉर्म्सला आम्हाला गाणं जास्ती प्रमोट करायचं होतं, आम्ही त्या त्या प्लॅटफॉर्मच्या लिंक्स वगैरे सगळ्या शेअर केल्या इंटरला ग्रुप्समध्ये, रिलेटिव्समध्ये, फॅमिलीजमध्ये, फ्रेंड्समध्ये, क्लायंट साईडला वगैरे. सो आम्हाला इनिशियल फेजलाच गाण्याला ट्रॅक्शन दिसायला सुरुवात झाली. लोक लाईक करत होते, कमेंट करत होते, शेअर करत होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा ॲप ओपन केला इंस्टाग्रामचा तेव्हा मला एक गोष्ट जाणवली की गाण्याला आता खूप जास्ती रीच मिळतोय. गाणं व्हायरलच्या टर्म्समध्ये गेलं होतं आणि 1,00,000 व्ह्यूज क्रॉस केले गाण्याने विदिन 22 आवर्स. 1,00,000 व्ह्यूज प्लस गेले, 7,000 प्लस लाईक्स गेले गाण्याला, 1,000 प्लस शेअर्स गेले आणि कमेंट्स, सेव्स, हे जेही रेकॉर्ड्स आमच्या लेवलला, पर्सनल लेवलला ब्रेक झाले सगळ्या गाण्याकडून. तेव्हा आम्हाला कळलं की वी हॅव फायनली मेड इट. म्हणजे एआयच्या माध्यमातून वारीचा व्हिडिओ पण खूप अप्रतिम केला, अशा बऱ्याचशा लोकांच्या कमेंट आल्या. तर मला खूप आनंद आहे की मी या व्हिडिओचा एक पार्ट होतो. टीमवर्क आहे, त्यामुळे हे गाणं एवढं चांगलं होऊ शकतं. ते हिट झालं, ह्याचा मला खूप आनंद आहे. विठ्ठल विठ्ठल